हे बघा, जर आज मीरा भाईंदरमध्ये जे ऍक्सिडेंट झाले उत्तम रोडवर, फार वाईट दुर्घटना घडलेली आहे. आज मीरा भाईंदरमध्ये वारंवार अशा घटना घडत आहेत. त्याचं कारणच असं आहे की जे प्रशासन आहे, या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस असू दे, नगरपालिका असू दे, या ठिकाणचं या लोकांचं कुठेच कोऑर्डिनेशन नाही. त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये जे कचऱ्याच्या गाड्या चालतात, या कचऱ्याच्या गाड्यांमध्ये फार मोठ्या त्रुटी आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे फिटनेस नाही, ड्रायव्हर त्या ठिकाणी प्रॉपर गाड्या चालवत नाही, फार रॅश ड्रायव्हिंग आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आरटीओ मध्ये त्याच्या फिटनेस सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम आहे. असे अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरने त्याच्यावर लक्ष द्यावा. ही मी नगरपालिकेला वारंवार आम्ही पत्रव्यवहार पण केलेला आहे, तरी पण त्याच्यावर कुठली तरी दखल घेतली जात नाही. फक्त चिरीमिरी घेण्यासाठी हे अधिकारी जे सगळे बसलेले आहेत नगरपालिकेमध्ये, यांचं जनतेचे बरोबर काहीच लेणं देणं नाही. आज त्या माणसाचा जो जीव गेलाय गाडीच्या खाली, आज तुम्ही अनेक असे मृत्युमुखी पडतात लोक. डंपरच्या खाली कोण जातोय, कोण लॉरीच्या खाली जातोय, कोण रिक्षाच्या खाली जातोय. असे अनेक घटना घडत आहेत मीरा भाईंदरमध्ये. पण या प्रशासनाचं कुठे लक्ष नाही, दुर्लक्ष आहे. त्यामुळे ह्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि आम्ही कालच आंदोलन घेतलेलं, बघितलं तुम्ही. आम्ही च्या भूमिकेमध्ये आम्ही त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं. आणि त्याचबरोबर तुम्ही बघा, आम्ही त्यांना अधिकाऱ्यांना हे सांगतोय की फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करा, जनता मेली तरी चालेल, लक्षात घ्या. जनता देशोधडीला लागली तरी चालेल, पण तुमची पोटं भरायला पाहिजे, लक्षात घ्या. तुम्ही जे आता कृत्य करताय ना, हे तुमच्या अंगाशी नाही. तुम्हाला सांगतो मी, मीरा भाईंदरमध्ये हा नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्हाला मी सांगतोय, जेवढं तुम्ही भ्रष्टाचार करायचं तर करून घ्या. आणि ज्या दिवस तुमचा नेपाळ या ठिकाणी जी भूमिका घेतील, तेव्हा तुमची हजेरी कसे घेतो ना, ते आम्ही बघणारच आहोत. लवकरात लवकर असं मला ही परिस्थिती येणार आहे का तुम्ही असेच वागलात. रोडचा ठिकाणा नाही, पाण्याचा ठिकाणा नाही, नागरिक त्रस्त आहेत. आज लोक वन पाण्यासाठी फिरतायत. तुम्ही एका बाजूला टँकर चे माफियांचे बाजू घेताय, लोकांना पाणी मिळत नाही आणि रोडची हालत खराब आहे. तर मला वाटतं या ठिकाणी आता पापाचा घडा भरलेला आहे अधिकाऱ्यांचा. आमदार खासदारांच्या याच्यावर लक्ष नाहीये, प्रशासनाचं लक्ष नाही. फार मोठे मोठे दावे फक्त पेपरावरच आहेत. त्यामुळे कुठेच कामं लोकांची होत नाहीत. त्यामुळे लोक त्रस्त आहेत. असे ऍक्सिडेंट वारंवार होत राहतील. असंच तुम्ही भ्रष्टाचार करत राहा, लोकांचे जीव जाऊ दे, लोक देशोधडीला लावू दे, तुम्हाला काय फरक नाही पडत, लक्षात घ्या. त्यामुळे लवकरात लवकर तुमची हजेरी घेतली जाईल, हे पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद.